लोक. ओ भाऊ ठीक आहे. फुल एंटरटेनमेंट ट्रेन मध्ये. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, मी चाललो आहे गावाला. लग्नाचा सीझन चालू आहे आणि लग्नाचे ऑर्डर आहेत, तर चाललो आहे गावाला. माझ्या मित्र आहे. आता मी आलो वसईला. वसईवरून ट्रेन पकडून चाललो आहे आणि वसईला जो आलो आहे ट्रेनमधून ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ह्याच्या पुढे लावतो ती व्हिडिओ, ती बघा. आता जाऊया आपण ट्रेन पकडायला. इथून 10:30ची ट्रेन आहे वसईवरून. ती पकडून जाणार आहे आपण चिपळूणला. आणि बोचके बघा, हा एक बोचका, पाटे एक बोचका आणि एक एलशी आहे, ती मित्राकडे आहे. आता मित्र पुढे आहेत, चला जाऊन मित्र दाखवतो. बर्गर बर्गर भाई, बर्गर विशाल हळी सोपटीवाला बर्गर खायला आहे आता. बर्गर, वडापाव 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 माझ्यासाठी खास. फायनली आम्ही येऊन पोचलोय वसई रेल्वे स्टेशनला. आता 7 नंबर प्लॅटफॉर्मला आहे. इथून आपल्याला ट्रेन पकडाय 7 नंबरवरून. हे बघा, यानंतर मला वसईला मी जाणार होतो दादरवरून, पण वसईला बसायला नाही भेटलं ना. ह्याच्या उरावर टाकतो या बॅगा आणि मी रिटर्न घरी जातो. वसईला पण गर्दी आहे आता ट्रेनला. आणि असा मोबाईल धरला ना ब्लॉगिंगला की लोक अशी ना टाकमाक बघतात. जो चला आता आपण जाऊया पुढे. डबा पुढचे डबा पुढे, 2 डबे पुढे आहेत, पुढे जाऊया. ह्या 2 बॅगा घेऊन ना माझ्या ना वाट लागले वाट. हे बघा, या 2 बॅगा, ह्याच्या 2 बॅगा, ही एलसी, ह्या 2 बॅगा, ही एक बॅग, हे काका आहेत 2. अजून बाकीचे येत आहेत. माझ्या बॅगा बघा कसं भरलेलं आहे बघा. 2 एवढा वजन आहे ना, वाट लागले. फुल एंटरटेनमेंट. बोलू याला बोलू कशाला, काय करायचं जायचं ना गावी. 3 तासाचा प्रवास आहे, त्याच्यात पण तुमची नाटका. अरे समजून घेऊ शकत नाही का तुम्ही लोक. ओ भाऊ ठीक आहे. फुल एंटरटेनमेंट ट्रेन मध्ये. हे काय काय आता आम्ही स्वतः ऐकतो. ते समजून अशी मजा फक्त आमच्या कोकणात जाता वेळीच येते फक्त. फुल एंटरटेनमेंट. फुल एंटरटेनमेंट, फुल विदाउट तिकीट, फुल टाइम पास. ट्रेनला गर्दी बघा. फायनली शांतता ट्रेनमध्ये. झोपली. पनवेलपासून ट्रेनला पुढे निघाली. फायनली येऊन पोचलो आपण चिपळूणला. हा एक चिपळूणचा रेल्वे स्टेशन आणि हा चिपळूणच्या बाहेरचा सुंदर असा परिसर. चिपळूणच्या बाहेर हवा घाट, धाण्या, सिंह. या वाघ कुठे गेला? वाघो किती गया? हा उद्या वाघोबा. हा मायाचा बैल. हा मायाचा बैल आहे. रोशनचा कुठे आहे मग? रोशनचं तिकडे होतं बघ, तिकडं. रोशनची गाय आहे तिकडे. रोशनची गाय आहे. फायनली येऊन पोचलोय चिपळूण नगरीमध्ये आमच्या. आता आम्ही जाणार इथून. आपल्याला एक बस येणार आहे घ्यायला. त्या बसने जाणार आम्ही घरी. चला. ही अडूर गावची फलटण विशालचे गाववाले सर्व हे होते आपल्यासोबत. यांच्याकडे उद्या नमन आहे, त्या नमनासाठी गावी आलेत सर्व. पोराही बघा फुल मजा मस्ती करत आले.
फायनली येऊन पोचले मी माझ्या गावी. आता इथून आपल्याला जायचं आहे खाली, चालत जायचं आहे. पोरं कोणाला कॉल लागणार नाही, सर्व झोपून असतील तर. आणि आपल्या अडूरला जायला लागणार आहे. लाईट आले तिकडे ते घेऊन येण्यासाठी. सुंदरचा सनराईज झाला आहे ना, एक नंबर. सकाळ सकाळ दाखवतो तुम्हाला सुंदरचा सनराईज. नाद नाही त्यापुढे. तर मित्रांनो, सकाळ सकाळ मस्त की वातावरण सुंदरसा सनराईज एक नंबर वाटतंय. गावाला येऊन खूप भारी फिलिंग वाटते. रात्रभर जागरण आहे, झोपलोय नाही तरीसुद्धा आता गावाला तर मूड एकदम फ्रेश. हे बघा सुंदरसा सनराईजचा बघा नाच नाही. हा रस्ता आमचा. मित्रांनो, मी गावी आलो आहे आज. आणि आज आहे आपल्याला संध्याकाळी एक हल्दीचं सूट आहे आणि उद्या वेडिंग आहे. तर आता मी चाललो आहे हल्दीला. आणि आता जात असताना जो संध्याकाळचा जो सनसेट झाला आहे ना, लाजवाब आहे, एक नंबर. एवढं भारी वाटतं आहे ना. आता जो बीच साईडला असं ना एकदम भारी. पण आता आपल्याला कामाला जायचं आहे. आपल्याला ऑर्डर आहे लग्नाची, हल्दीचं काम आहे. तर हल्दीला जायचं आहे म्हणून इथं बीचला गेलो असं आमच्या वेळेश्वर बीचला. तिथे एकदम सनसेट एक नंबर वाटतो. आणि इथून सुद्धा सनसेट खूप भारी दिसतो आहे. तुम्हाला दाखवतो सनसेट. हा आहे सुंदरसा सनसेट बघा, एक नंबर वाटतो आहे ना. बघा सुंदरसा परिसर, रोड एकदम खाली आहे हा बघा. आणि हा सनसेट इथून आता हलूच वाटत नाही आहे. पण काय करणार, पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून चाललो आहे आता कामाला. चला आता भेटूया आपण पुढे. आणि मी गाडी आणायला गेलेलो मित्राची, पण मित्राची गाडी चालू होत नव्हती म्हणून आपल्या भावाची आणले, आपल्या वाड्यातली लचिकेतची. आणि इथे मी बांधली एलची. आणि ही पाठीमागे बॅग आहे माझ्या. अर्ध सामान आणलंही नाही कारण एकटा मग काय सामान जास्त घेऊन नाही आलो आहे. आणि हा आहे आपल्या समोर सुंदरसा सनसेट. चला मित्रांनो, आता आपण जाऊया नरवणला मित्राकडे. तिथे आपले मुंबईचे सुद्धा मित्र आलेत, त्याला सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि आज हल्दीची मजा बघूया. आणि हल्दीला कारण फोटो जास्त भेटत नाही गावाला काढायला, पण आज आपल्याला काढायचे आहे. चला आता आपण जाऊया पुढे. प्रवास चालू झाला आपल्याला. बघा सुंदरसा सनसेट. ही आपली गाडी, पुढे जुगाड. आणि हा आहे मी. असं वाटतंय एक नंबर ना. हा व्ह्यू बघा काय वाटतं, एक नंबर ना, कडक. फायनली येऊन पोचलोय मी लोकेशनवर, सुशांतच्या घरी. हा बघा नवरदेवाचा बैनर बघा. चला तो आहे नवरदेवाच्या घरी. हे आलेत मुंबईतून सुशांतच्या लग्नाला. आणि इकडे जरा कामं फिरायचं तर झोपले ते बघा. मोठा माणूस संतोष शेठ. हा आमचा चकन मस्त बघा, आता झोपलाय. लाज घालून टाकलाय त्याच्या.